शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 2 मे 2025. आता सध्या आपण आहोत कोयना वसाहत कराडमध्ये. जे रिटायर सर आहेत त्यामध्ये शहाजी काळे सर असतील, जे कृष्णा हॉस्पिटल विभागला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते, रिटायर झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिंदे सर, जे इंजिनिअरिंग कॉलेजवरती उंडाळ्यामध्ये आता सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि सरांनी आपल्या जमिनीमध्ये जी कोयना वसाहत कराडमधली जमीन जिथं गुंठेवारीचा दर चालला आहे, अशा जमिनीमध्ये सरांनी नारळ शेती केल्या. आणि त्या बागेमध्ये 2.5 वर्षामध्ये बुटकी लोटन जात. आता महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना ज्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बागा बघायच्या आहेत, त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओज असणार आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपले शहाजी काळे सर असतील, त्याचबरोबर शिंदे सर आणि जे काका नारळ विकत घेतात, जे कृष्णा हॉस्पिटलच्या बाजूला काका जे आपण नारळ घेऊन बसता, जे नारळ विक्रीसाठी असतात ते ह्या बागेतले आहेत. आता ही जी लागवड आहे 15 बाय 15वरती एकरामध्ये 200 रोपं लावलेले आहेत. आता जे आपले शहाजी काळे सर असतील, जे स्वतः इथं येऊन प्रत्यक्ष खत पाणी देखभाल हे सगळं करत असतात, आणि त्यांचे सहकारी शिंदे सर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत आणि या बागेमध्ये पूर्ण फिरून झाडाचं आपण कसं त्याला फळधारणा चालू झालेली आहे त्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. 2.5 वर्षाचीच बाग आहे ही, बुटकी लोटन जातीची. सर जरा मागं हे पान दिसते, जरा मागं. सर आता तुम्हाला नारळ शेती करण्याचं कसं काय डोक्यामध्ये आलं आपल्या, म्हणजे कसा विचार आला की आता रिटायर नंतर बाबा आपण काहीतरी करायचं नवीन? काय इथं मार्केट जवळ आहे, हां हायवेला लगत असल्यामुळं. हां, कृष्णा हॉस्पिटल तुमच्या बाजूला आहे, जिथं नारळ पाणी पेशंट लोक जास्त आहेत. आणि तुम्ही त्या हॉस्पिटललाच काम करत होता, त्यामुळे तुम्हाला एक लक्षात आलं की इथं नारळ शेती जर केली तर फायद्याची आपल्याला होऊ शकते. तर नारळाची विक्री लगेच ताबडतोब होते, म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन पण वाचलं आणि वाचलं. गिराईक आहे, लोक येऊन नेतात इथून बागेतून. हां, कसा सरासरी विकता नारळ आपण जाग्यावरती? आता सध्या 30 रुपयाला एक नारळ विकतो. काका आता तुम्ही 30 रुपयांनी तर नारळ घेऊन कृष्णा हॉस्पिटल जवळ विकताय, बरोबर? आपलं नाव कसं? शिवाजी महादेव भंडारे. प्रॉपर गाव आपलं? शेऱ्यामध्ये आपण बरेच बागा दिलेल्या आहेत आणि तुम्ही तिथून घेताय. कारण निरंजन जे आहेत मलकापूरचे दुकानदार, त्यांच्या बागेतले तुम्ही नारळ घेताय, बरोबर? तर अशा प्रकारचं जे शेतकरी बंधू, आता आपण ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही, अशा शेतकरी बंधूंनी जमीन पडीक ठेवण्यापेक्षा आणि जर पाणी असेल तर अवश्य नारळ शेती करायची आहे. कारण नारळ हा खरकार, शारपट, दलदलयुक्त अगदी कोणत्याही जमिनीमध्ये नारळ पीक येतं आणि नारळाला हवामानाचा विषय येत